डिजिटल इंडिया, पारदर्शक प्रशासन आणि आधुनिक कार्यपद्धती यांवर देशभरात भर दिला जात असताना बदलापूरमधील नागरी समस्यांमुळे नागरिकांचा त्रास मात्र वाढताना दिसत आहे. शहराचा झपाट्याने विस्तार होत असला तरी त्यानुसार मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारताना दिसत नाही. पाणी टंचाई, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंग यामुळे बदलापूरकरांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे. विविध कामांसाठी रस्ते खोदले जातात, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर ते व्यवस्थित दुरुस्त न केल्याने खड्डे आणि अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या सर्व कामांसाठी स्पष्ट नियमावली आणि ठोस कार्यपद्धती नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. पर्यावरणाच्या बाबतीतही शहरात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कागदोपत्री वृक्षारोपण दाखवले जात असले तरी अनेक ठिकाणी झाडांची योग्य देखभाल होत नसल्याचे दिसते. तसेच प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट उल्हास नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषित होत असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. शहरातील नैसर्गिक नाल्यांवर वाढलेली अनधिकृत बांधकामे भविष्यात पूरस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतात. दुसरीकडे नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी अजूनही रांगेत उभे राहावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्या तरी तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे स्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यांवरील वाहतूक व पादचाऱ्यांची समस्या अधिक गंभीर बनली आहे. शहराच्या नियोजनासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी नगर परिषदेने प्रत्येक विभागासाठी स्पष्ट आणि कालबद्ध कार्यपद्धती लागू करणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन, कर संकलन आणि अतिक्रमण विरोधी कारवाई यासाठी कठोर नियम आणि त्यांची अंमलबजावणी झाली तरच बदलापूर खऱ्या अर्थाने स्मार्ट शहराकडे वाटचाल करू शकेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.